नमस्कार, मी महाराष्ट्र.com मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेटत आहोत हरिभाऊ विश्वनाथ कंपनीच्या मालकांशी, श्री उदय दिवाणे यांच्याशी। नमस्कार साहेब। नमस्कार। सर, आम्हाला सांगा, ही कंपनी कधी स्थापित केलेली आहे? ही 1925 साली माझे काका हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी स्थापन केली। आज किती वर्ष झालेले आहेत? 87 वर्ष झाली आम्हाला या दुकानाला। तुम्ही या लाईन मध्ये येऊन किती वर्ष झालेले आहेत? मी 1978 पासून या दुकानामध्ये आहे। म्हणजे तेव्हापासून मी या व्यवसायामध्ये पडलो आणि मग हळूहळू सुरुवात केली। माझे वडील वसंतराव दिवाणे यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या हाताखाली मी सगळं शिकलो इथं। संगीतातील जे वाद्य आहे त्यांचे एकूण प्रकार किती आहेत? आपले हिंदुस्थानी संगीत वाद्यामध्ये बरेच प्रकार आहेत। त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे हार्मोनियम आहे, तबला आहे, तानपुरा आहे, सितार आहे, मृदुंग आहे, ढोलक, ढोलकी, ताल, मंजिरा, त्यानंतर खोल आहे, त्याच्यानंतर चंडा, पुष्कळ अशी वाद्य आहेत की जे आपल्या पूर्वीच्या गोंधळामध्ये वापरणारी वाद्य वगैरे अशी पुष्कळ वाद्य, संबळ म्हणून वाद्य आहे। ही सगळी जुनी झाली आता, पण आता सध्या चालू असणारी हिंदुस्थानी वाद्यामध्ये तबला, हार्मोनियम, सतार, तानपुरा, ढोलक, ढोलकी, मृदुंग ही वाद्य प्रचलित आहेत। अच्छा, म्हणजे पूर्वीपासून ते आजपर्यंत सर्व वाद्य आपल्या इथे उपलब्ध आहेत का? सर्व वाद्य आमच्याकडे उपलब्ध आहेत। अच्छा, तर आम्हाला सांगा सर, या हे जे वाद्य आहे हे कशा प्रकारे आपण सांभाळता? वाद्य सांभाळणं म्हणजे प्रत्येक वाद्याची निगा वेगवेगळ्या प्रकारे आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपण सगळी वाद्य ही वापरात असावी लागतात, पण आता आमच्याकडे दुकानामध्ये सगळी नवीन वाद्य आहेत, पण अशी ती राहत पण नाहीत, कारण ती येतात ठराविक, आणि ह्या वस्तूचं प्रोडक्शन तेवढं मोठं नाही आहे। त्यामुळे एका वेळी 6 पेट्या, एका वेळी 6 तबले डग्गे असे तयार होतात। त्यामुळे ते येतात आणि पटकन विक्री होते त्याची। त्यामुळे ते वाद्य नवीन आणि वापरात असली तर चांगली राहतात, त्यामुळे अशी पडून राहत नाही। त्यामुळे ते वाद्य टिकतात, आणि मुख्य वाद्य टिकवायचं असेल तर त्याला वापर हा तर मेन आहेच। त्यानंतर पाणी लागता कामा नये, हवेचा सांभाळावं लागतं। थंडीच्या दिवसात स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटच्या तारा टाईट होतात, त्यामुळे तुटू शकतात, वाद्य बेंड होऊ शकतं, म्हणून त्या लूज करून ठेवाव्या लागतात। त्याचप्रमाणे गरमीच्या पावसाळ्यामध्ये हार्मोनियमच्या कधीकधी चाव्या फुगून चाव्या बसणं हे प्रकार होतात। त्यामुळे त्याच्यासाठी वापर हा सगळ्यात उत्तम उपाय आहे, वापरलं गेलं पाहिजे वाद्य। आणि काळजी म्हणजे पाणी वगैरे लागू नये यासाठी पावसाळ्यात वगैरे सांभाळायचं। तेच त्याप्रमाणे आम्ही इथं निगा राखतो। पावसाळ्यात प्रत्येक थंडीच्या दिवसामध्ये तारा लूज करून ठेवणं वगैरे करतो। आता बऱ्याचदा काय होतं सर, की आंतरराष्ट्रीय जगातून इन्स्ट्रुमेंट मागवले जातात, हे वाद्य वगैरे मागवले जातात, आयातही होते आणि निर्यातही होते आपल्या इथून। तर आपल्या बिझनेसवर याचा कोणत्या प्रकारे परिणाम पडलेला आहे? म्हणजे जास्त करून बाहेर गावातील, आता मेड इन चायना खूप मार्केटमध्ये आलेलं आहे, तर एका प्रकारे हे कॉम्पिटिशनच आहे की नाही? तर या संदर्भात आपलं काय मत आहे? नाही, जशी आपल्याकडं आता चायना मार्केट आलं आहे, पण चायनाची वाद्य आल्यामुळे तसं मी म्हणेन एका दृष्टीने खूप चांगलं झालं आहे की आपले त्यांच्याकडनं मुख्य इम्पोर्ट होणारं वस्तू म्हणजे गिटार आणि कीबोर्ड्स, हे वाद्य चायनातून जास्त इम्पोर्ट होतात। तर त्या गिटार इम्पोर्ट झाल्यामुळे आपल्याकडे जे पूर्वी कलकत्त्याला सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे गिटारची, तर तिथून त्यांचे गिटार इम्पोर्ट झाल्यामुळे आपल्या गिटारची पण क्वालिटी वाढली, की त्यांच्या प्रकारे आपण गिटार बनवूया, त्यांच्या क्वालिटीला आपण कम्पेअर करूया, अशा दृष्टीने तो एक फायदा झाला की इम्पोर्टचा। पण बाकीच्या बाबतीमध्ये आपली वाद्य निर्यात पण होतात, की जशी आपण गिटार आणि कीबोर्ड त्यांचे वाजवतो तसे आपल्याकडनं त्यांच्याकडं तबला, हार्मोनियम ही वाद्य निर्यात केली जातात, आणि तिकडं अजूनही त्या वाद्यांना खूप मागणी आहे। आणि नवल असं आहे की ती वाद्य त्यांच्याकडं मेडिटेशनला वापरली जातात, आणि आपल्याकडं ती वाद्य वेगळ्या प्रकारे रॉक्स गाण्याला वापरली जातात। हा फरक झालेला आहे। अच्छा, म्हणजे आपल्या दुकानातून एखादं वाद्य निर्यात झालेलं आहे, एखादं ना बऱ्याच प्रकारचे वाद्य निर्यात होतात, तर असा एखादा स्पेशल अनुभव आहे का आमच्याशी शेअर करण्याचा? आमच्याकडनं सगळीकडे आम्ही वाद्य पाठवतो, म्हणजे अमेरिका आहे, युरोप आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सगळीकडे जातात। पण आता मुख्य म्हणजे आमच्या वाद्याला मागणी हॉलंडला आहे जास्ती। हॉलंडला एक म्हणजे मुक्तानंद स्वामी गणेशपुरीचे जे होते, त्यांच्या तिथे सगळे संस्था आहेत की ते लोक मेडिटेशन करताना प्रत्येक वाद्य तिथं तंबोरा, हार्मोनियम, तबला हे जेव्हा तिकडच्या लोकांना ते विकतात,
तेव्हा त्या वाद्याबरोबर ते ते त्यांना वाद्याची पूर्ण माहिती देतात आणि कसं वापरायचं ते सांगून ते त्याचं त्यांना विक्री करतात. पण त्या वाद्याचा उपयोग जास्ती करून ते मेडिटेशनसाठी करतात. आणि आमची हॉलंडची ती एक कंपनी आहे, ती जवळजवळ वर्षातून 2 वेळा तरी आम्ही त्यांना वाद्य पाठवतो. त्याच्यात बरेचसे तंबोरे, बरेचसे हार्मोनियम, तबला डग्गा, ढोलक, ढोलकी अशी बरीच आपली इंडियन वाद्य जातात. भारतीय वाद्य सगळी निर्यात. त्याच्यात कुठल्याही प्रकारे एक पाश्चात्य वाद्य नसतं. त्यामुळे आपल्या वाद्याला तिथं खूप मागणी आहे. तर संगीत ही एक आवडच नाही तर हा एक व्यवसायही बनून राहिलेला आहे. तर यावर आपलं मत व्यक्त करा. हां, संगीताचा व्यवसाय करणं म्हणजे मुख्य त्याच्यात आवड पाहिजे, त्याची जाणकार माणूस पाहिजे तिथं. संगीत शिकलेला असला पाहिजे की प्रत्येक गिरायकाला आल्यानंतर ते वाद्याची माहिती देता आली पाहिजे, वाद्य वाजवून दाखवता आलं पाहिजे, तसंच वाद्याचं ट्युनिंग करता आलं पाहिजे. तरच ते वाद्य गिरायकाला समजून शकतो आणि ते आनंदाने घेऊ शकतं. त्यामुळे संगीताचा धंदा हा टोटली इतर धंद्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे सहजासहजी असा कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे जाणकार माणूसच याच्यामध्ये पडू शकतो. त्यामुळे संगीत ज्याला येत असेल किंवा ज्याला आवड असेल तो हा धंदा नक्की करू शकतो. मुळातच आवड असली मुळात पाहिजे. आवड पाहिजे संगीताची. हरिभाऊ विश्वनाथ यांचे नाव मार्केटमध्ये खूप आहे, त्याला कॉम्पिटिशनही खूप आहे. तर कसं बरे फेस करता तुम्ही हे कॉम्पिटिशन? याच्यामध्ये आम्ही मुख्य क्वालिटीला दाद देतो. कॉम्पिटिशन आजकाल पुष्कळ आणि चायना मार्केट आलं तर चायना मार्केटचं कसं झालेलं आहे की फक्त गिटार आणि कीबोर्ड तिकडनं इम्पोर्ट करायचे आणि इथे विकायचे, हे ट्रेडिंग झालं. पण त्याच्यामध्ये तुम्ही त्या वाद्याबद्दलची क्वालिटी किंवा त्या वाद्याबद्दल देखरेख करणं हे काही कोणी करत नाही. नुसता माल आला की विकून टाकायचा. त्यामुळे तसं आमचं नसतं. त्यामुळे आम्हाला कॉम्पिटिशनची काही भीती वाटत नाही. आणि आम्ही आमच्या वाद्याची पूर्ण क्वालिटी ठेवलेली आहे. वाद्य मेंटेन कसं करायचं, वाद्य गिरायकाला देताना त्याची योग्यता, त्याची क्वालिटी बरोबर आहे की नाही, आम्ही सगळं पडताळून पाहतो. आणि त्यामुळे आम्हाला कॉम्पिटिशनची काही भीती नाही. आम्ही आमच्या हिंदुस्थानी वाद्यावरती आम्ही खूप आनंदी आहोत. तर आता इंटरनेटचा प्रकार, जो इंटरनेटचा माध्यम आहे, तर या बिझनेसवर कोणत्या प्रकारे याचा प्रभाव पडलेला आहे? इंटरनेटमुळे तसा चांगला प्रभाव आहे इंटरनेटचा. कारण लोकांना घर बसल्या आता प्रत्येक वाद्याची माहिती मिळू शकते. कुठे कुठलं वाद्य मिळू शकतं, कुठल्या परदेशामध्ये त्या वाद्याची काही निर्मिती झाली असेल तर ते आपल्या भारतात कुठे मिळेल याची सर्व माहिती त्यांना घरबसल्या मिळू शकते. त्यामुळे इंटरनेटचा खूप फायदा आहे. तसंच इंटरनेटवरनं आजकाल पुष्कळ मी असं ऐकलं की काही तबला शिकायचं झाला तर त्याचं सॉफ्टवेअर असतं, इंटरनेटवरनं डाउनलोड करता येतं, त्याच्यावरनं शिकता येतं. त्यामुळे आजकाल इंटरनेटमुळे खूप फायदे झालेले आहेत. म्हणजे शिकायला पण, बिझनेस करायला पण आणि तुम्हाला काही वस्तू पाहिजे असेल तर घर बसल्या ती ऑनलाईन मागवता येते. त्यामुळे इंटरनेटचे तसे फायदे आहेत. पण एका दृष्टीने जर वाद्य तुम्हाला मागवायचं ऑनलाईन तर मी तर म्हणेन तुम्ही प्रत्यक्ष येऊन खरेदी करा. कारण ऑनलाईनमध्ये तुम्हाला काय मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही दुकानात येऊन वाद्य तपासा, वाद्य बघा. त्याच्यात तुम्हाला चॉईस राहतो की 4 वाद्य बघून तुम्ही एक निवडू शकता. त्या ऑनलाईनमध्ये तसं होत नाही. म्हणून तसं फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. पण इंटरनेटचा फायदा आहे आजकालच्या ह्याच्यात. खूप चांगलं आहे ते इंटरनेट. आपले दुकानं कुठे कुठे आहेत? आमचं हे पहिलं दुकान 1925ला, त्याच्यानंतर 1932ला आमचं गिरगावला सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये तिथे एक दुकान आहे. आणि त्याच्यानंतर अहमदाबादला सुद्धा आमची ब्रँच होती त्याचवेळी 1932ला. आता तिथं काही नाही आहे, पण त्यावेळी हरिभाऊंनी तिथंही एक शाखा उघडली होती. नगरला कारखाना होता. आणि नंतर हल्ली 1992मध्ये प्रभादेवीला आम्ही एक दुसऱ्या दुकानाची स्थापना केली, प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिराच्या मागे तिथे. अशी आमची आता टोटली 3 दुकानं आहेत आणि 2 फॅक्टऱ्या आहेत. असं. फॅक्टरी कुठे आहे? एक सेंचुरी बाजारच्या बाजूला कल्याणदास उद्योग भवनमध्ये आहे आणि एक दादरला आशिष इंडस्ट्रीजमध्ये आहे. तिथे नवनवीन वाद्य जे आहेत हार्मोनियमचं मेन प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर मग संतूर आहे, गिटार आहे, बँजो आहेत, ही वाद्य तिथं बनतात. भरपूर लोकांना संगीतामध्ये आवड असते, तर सर यामध्ये तुमची आवड काय आहे? मी म्हणजे कॉलेजमध्ये शाळेत असताना त्यावेळी मी तबला आणि व्हायलिन ही 2 वाद्य शिकलो. व्हायलिन मी प्रभाकर पंडित यांच्याकडे शिकलो आणि तबला महादेवराव इंदुरकरांकडे शिकलो. त्यामुळे मला ताल आणि सूर ही 2 गोष्टीचं ज्ञान या 2 वाद्यांमुळे झालं आणि त्याचा मला या धंद्याला खूप फायदा झाला.
नवनवीन अल्बममध्ये पण तुम्ही म्हणजे आवड ठेव हां, आमचं आता 1925 पासून धंद्याची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ आत्ता 1900 म्हणजे हा 2008 पर्यंत नुसतं आमचं निर्यात आणि धंदा, संगीत वाद्य विकणं, नवीन प्रोडक्शन करणं याच्यामध्ये होतं. त्याच्या व्यतिरिक्त मग मी 2008 मध्ये जेव्हा सारेगम सुरू झालं जी मराठीवर, त्याच्यानंतर मग जरा लाईन म्हणजे सगळ्यांचाच दृष्टिकोन बदलला गेला की संगीताचं पहिलं मध्ये मध्ये एकदम बंद झालं होतं संगीताचं आकर्षण. या जी सारेगममुळे खूप त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण झालं आणि मग मलाही असं वाटलं की आपण पण आता याच्यामध्ये काहीतरी नवीन करावं, धंद्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीतरी करावं. म्हणून मग माझ्या जेव्हा लिटिल चॅम्पची सुरुवात झाली सारेगमला, तेव्हा मग मी लिटिल चॅम्पचा 8वा स्वर हा अल्बम 2010 साली तयार केला. त्याच्यानंतर वैशाली माडेचा भरारी हा अल्बम केला. त्याच्यानंतर हल्ली गेल्या वर्षीच धुंद क्षण हा बेला शेंडेचा अल्बम एक केला. म्हणजे नवीन नवीन गायक आता लिटिल श्यामचे जेव्हा मुलं सारेगमतून त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधून पूर्ण निवृत्त झाल्यावर मग आम्ही असं ठरवलं की आता यांचा एक कमर्शियल अल्बम एक पहिला चान्स आपण या मुलांना द्यावा. आणि त्यामुळे मग मी त्यांचा 8 जणांचा मिळून 8 जणांचा मिळून तो एक अल्बम काढला. आणि वैशाली माडेचा पण अल्बम काढला, ती पण सारेगमची विनर आहे, तिचाही आवाज खूप चांगला आहे. तेव्हा तिच्यावरनं आम्ही एक नवीन अल्बम बनवण्याचं आमचं स्वप्न होतं, ते एक मी पूर्ण केलं. आणि बेला शेंडे हिचं तर हा प्रश्नच नाही, ती तर हिंदी मराठी दोन्हीकडची प्रख्यात गायिका आहे. तेव्हा तिनेच मला पहिली विचारणा केली होती की माझा असा असा विचार आहे, एक अल्बम छान करूया, मग त्याच्यामध्ये 4 नवीन वेगवेगळ्या संगीतकारांना घेऊन आपण करू, अशी माझी योजना होती. त्यानंतर बेला शेंडेचा अल्बम धुंद क्षण हा आम्ही गेल्या वर्षीच चालू केला. मग त्याच्यात तिनेच सुरुवातीला मला विचारणा केल्यानंतर मग मी तयार झालो, म्हटलं की जरूर करूया. मग त्याच्यात फक्त एक माझी कल्पना होती की आपण 4 नवीन संगीतकार घेऊ. नवीन म्हणजे तसे अशोक पत्की सिनियर संगीतकार आहेत, तर त्यांच्या हिशोबाने मग कसं की 4 जणांकडनं 2-2 गाणी केली तर वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची चॉईस लोकांना मिळेल, वेगळ्या टाईपची गाणी मिळेल. आणि ते खूपच सुंदर झाले. 8ही गाणी वेगळ्या टाईपची झाल्यामुळे लोकांनाही आवडली आणि तो अल्बम खूपच चांगला चालला. त्याच्यात अशोक पत्की, निलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर आणि अविनाश विश्वजित असे 4 म्युझिक डायरेक्टर होते. आणि खूपच चांगल्या प्रकारे बेला शेंडेनी गायक केलं त्याच्यात. अच्छा, म्हणजे खूप छान प्रकारे हा अल्बम तुमचा पार पाडला. आमचे 8वा स्वर आणि धुंद क्षणला पण आता आम्हाला पारितोषिक मिळालं पुण्याला. ते अल्बम चांगला, परत गायिकेला बेला शेंडेला आणि त्याच्यातली गाणी लिहिणारी अश्विनी शेंडे, अशी 3 बक्षिसं मिळाली आम्हाला. तर सर तुमच्या भविष्याच्या योजना काय आहेत? भविष्याच्या योजना म्हणजे आता हा संगीताचा व्यवसाय आहे, हा असाच पुढे चालू ठेवावा. लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो, ज्या आता नवीन गाणारे येतात किंवा काय, त्यांना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन, संगीत वाद्याबद्दल मार्गदर्शन, त्यांना सवलतीच्या दरामध्ये वाद्य पुरवणं असं मी करतो. आजकाल सगळे म्युझिशियन जेवढे आपल्या मराठी हिंदी इंडस्ट्रीमधले आहेत ते सगळे येतात इथे, काका दादा म्हणून निदान ठीक आहे म्हणजे आपलंसं समजून ते येतात आणि अगदी आनंदाने सगळी वाद्य पाहिजे ती घेतात. त्यांना रिजनेबल योग्य रेटमध्ये मी देतो आणि सगळे खुश आहेत. म्हणजे जे कोणी नवीन या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा देताय? करतो, हो हो, त्यांना पाठिंबा देतो, मार्गदर्शन असतं की काय करावं, कुठल्या प्रकारे तुम्ही गाणं करावं, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये कसा भाग घेता येईल, याचं मार्गदर्शन आमच्या परीने जेवढं होतं तेवढं आम्ही करतो. मराठी माणसांना एक संदेश द्या सर. मराठी माणसांना संदेश द्यायचा मुख्य म्हणजे मेहनत करावी लागेल, मेहनतीशिवाय काही पर्याय नाही. आणि मराठी माणसाचं कसं आहे की तू कर मी बसतो असा प्रकार आहे. त्यामुळेच तर आजकाल UP साईडचे लोक की ते मेहनती लोक आहेत, त्यामुळे ते पुढे आले आणि ते व्यवसाय करू शकले. पण आज आपली मराठी माणसांची दुकानं पुष्कळशी कमी झालेली आहेत आणि गुजराती आणि मारवाडी वगैरे लोकांनी आपल्या धंद्यावरती कब्जा केलेला आहे. तसं होऊ नये, तर हे होऊ शकतं. मराठी माणूसही हा धंदा चालवू शकतो. संगीताची जाण असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर हा माणूस, कुठलाही मराठी माणूस याच्यात पुढे येऊ शकतो. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. क्षेत्र कोणतंही असो, मेहनत घ्या. मेहनत पाहिजे, आवड पाहिजे, तर तो पुढे येऊ शकतो.
तर आज आपण भेटत होतो श्री उदय दिवाणे यांच्याशी. सर, तुमचा मोलाचा टाईम आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. संगीतातील आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर आपल्या रसिक प्रेक्षकांना सर प्लीज आपण सादर करून दाखवावी आमची इच्छा आहे. संगीतामध्ये तसं मी शिकून बरेच वर्ष झाली आता, त्यामुळे तसं तेवढी काय प्रॅक्टिस नाही माझी, पण गिरायकाला दाखवण्या इतपत मी वाजवू शकतो. प्लीज सर. खूपच छान सर, खूपच छान. आपलं नाव काय आहे आणि तुम्ही ग्राहकांना कसं अट्रॅक्ट करता स्वतः? माझं नाव प्रदीप शिकवण आहे. ग्राहकाला चांगली सर्व्हिस देणं हे आपलं महत्त्व आहे. आपण बघत आहोत इथे वाजून वगैरे दाखवणं, थोडं प्रॅक्टिस वाजून थोडं दाखवू शकतो. आणि आपलं नाव काय आहे माझं विश्वनाथ यशवंत साळुंके. आणि कसं ग्राहकांना तुम्ही अट्रॅक्ट करता स्वतः? गिऱ्हाईकांना काय कोणी काय विचारलं ते आपण वाजवून किंवा समजावून सांगतो, कुठल्या प्रकारचं घ्यायचं असं सर्व सांगतो. एकूण एक ही सर्व तुम्हाला अनुभव आहे की तुम्ही वाजव थोडे येतात, वाजवता पण येतं, सर्व सर्व अनुभव आहे ते. खूपच छान. आपण काय काम करता? संदीप विष्णू घातले. काय काम काय? इथेच कामाला. ग्राहकांना स्वतःकडे कसं अट्रॅक्ट करतात? सेम यांच्यासारखंच काम करता म्हणजे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.